स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज एनालायझर न्यूज, एनालायझर न्यूज। सियावर रामचंद्र की जय। पंचवटीतल्या पर्णकुटीमध्ये रामचंद्रांचा आणि लक्ष्मणांचा सुखनैव संचार सुरू आहे। ही पर्णकुटी उत्तम का बरं आहे? या पंचवटीला सर्वात सोयीची जागा का म्हटलंय? कारण दक्षिण गंगा गोदावरी वाहते आहे। केवळ गोदावरी वाहते आहे म्हणून उपयुक्त नाही। म्हणजे बघा, आपण घर कसं बांधतो, घराला जागा कोणती उपयुक्त आहे म्हणतो? एक, जिथे पाणी आहे। दुसरं, जिथे आपण राहतोय तेव्हा आयुष्य सुखकर करण्यासाठीच्या किंवा नियमित लागणाऱ्या गोष्टी जिथे मुबलक प्रमाणात मिळतात ते, म्हणजे तिथे धान्य पिकलं पाहिजे, तिथे पाणी खूप असलं पाहिजे, पाणी पिण्यासारखं असलं पाहिजे, तिथे पाणी दलदलीचा प्रदेश नसला पाहिजे। आपण अशी चांगली जागा बघून राहतो ना। म्हणजे मुंबईत जागा आहे म्हणून कोणी समुद्राच्या काठावर असलेल्या खारपुटीच्या जंगलात घर बांधत नाही। आणि समजा बांधलं तर ते काय होईल? धसून जाईल जमिनीमध्ये, दलदलीत फसून जाईल। त्यामुळे खारपुटीत कोणी घर बांधत नसतं। घरासाठी उपयुक्त जागा हवी असते। रामचंद्रांनी पर्णकुटी तिथे बांधताना उपयुक्त जागा कोणती बघितली आहे? खरं तर त्या हेमंत ऋतूच्या गप्पा, भरताच्या गप्पा सगळ्या होत असताना तिथे काय उत्तम आहे हे काय बघितलंय बघा। रामचंद्र म्हणतात, हा पंचवटीचा परिसर फळांनी बहरलेला आहे, त्यामुळं अन्न मुबलक आहे। फळ आहेत, कंदमूळ आहेत, तिथे उत्तम पद्धतीने मिळतात, त्यामुळं अन्न खूप आहे। दुसरं, ईश्वराची आराधना करण्यासाठी उत्तमोत्तम फुले आहेत। जानकी फुले वेचू शकेल अशी फुलं आहेत। यज्ञयाग करायचं असेल तर समिधेसाठी लागणारी विविध प्रकारची लाकडं इथे मिळतात, त्यामुळं समिधेला मुबलक आहे। दर्भ आहे, जल आहे। दर्भ, जल अशी पानं ज्यामुळं पुन्हा पुन्हा पर्णकुटी साकारता येऊ शकेल अशी जागा रामचंद्रांना पंचवटीमध्ये मिळालेली आहे। आज नाशिकच्या पंचवटीत जाल तर तुम्हाला सिमेंटचं जंगल दिसेल, पण त्यावेळेसची पंचवटी मात्र खरोखर अशा फुलं, दर्भ, समिधा साहित्य यांनी मुबलक प्रमाणात भरलेली होती। आजूबाजूला पर्वत होते, पुष्करणी होत्या, ज्यातून छानपैकी तुम्हाला पाणी सुद्धा मिळू शकत होतं। या अशा उत्तम ठिकाणी आता आपला मुक्काम वाढवायचा आहे हे रामचंद्रांनी, लक्ष्मणांनी आणि माता सीतेने ठरवलेलं आहे। दिनक्रम काय आहे? सकाळी उठायचं आहे, गोदावरीत स्नान करायचं आहे। स्नान करून आल्यावर नैमित्तिक कर्म करायची आहे, संध्या करायची आहे, जपजाप्य करायची आहे, साधना करायची आहे। आणि साधनेनंतर मग आहार घेऊन पुन्हा एकदा लक्ष्मणाच्या सोबत गप्पा मारायच्या आहेत किंवा आलेल्या ऋषीमुनींच्या सोबत बोलायचं आहे, त्यांच्यासोबत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करायची आहे। पुन्हा संध्याकाळ होईल, संध्यावंदन होईल आणि त्यानंतर मग आपली संध्याकाळची पूजा जपजाप करून पुन्हा एकदा निवांत विश्रांती घ्यायची आहे। हा नैमित्तिक कर्म चालू आहे। अशाच एका दिवशी या पंचवटीमध्ये रामायणाच्या संपूर्ण कथेला वळण देणारी घटना घडते। एक राक्षसी तिथे येते आणि ती राक्षसी रामचंद्राकडे बघते। जिथे दैवतांना मोह सुटत नाही, अप्सरांना मोह सुटत नाही, भक्तांना मोह सुटत नाही, अशा सुंदर सावळ्या सुकुमार रामचंद्राच्याकडे बघून या राक्षसीला मोह न झाला तर काय नवल। म्हणजे देवाला पाहिल्यावर या माणसाला खाऊन टाकावं अशी भावना शूर्पणखेच्या मनामध्ये येत नाहीये। ती विचार करतेय, एवढा सुंदर देखणा मदनाचा अवतार असलेला पुरुष आपल्याला पती म्हणून मिळाला तर, याच्या सोबत राहता आलं तर, याच्या सोबत प्रणय करता आला तर। रामचंद्रांच्या त्या मोहक रूपाकडे बघून शूर्पणखा मोहित झाली आहे आणि ती विचार करते की जावं आणि या पुरुषाला विचारावं, होशील का माझा नवरा? पण हे विचारत असतानाच तिच्या मनात विचार आलाय, आपण राक्षसी, अशी अकराळ विक्राळ दिसणारी, दातं बाहेर आलेली, प्रचंड विचित्र दिसणारी
एवढा देखणा पुरुष आपल्यावर लुब्ध होईल? तो आपल्याशी संबंध निर्माण करील? अरे मग आपल्या हातातली मायावी विद्या काय कामाची? मग त्या शूर्पणखेने, त्या राक्षसीने ठरवलंय की आता आपण आपलं रूप बदलायचं आणि एका सुंदर स्त्रीच्या रूपामध्ये ती आलेली आहे. अत्यंत कमनीय बांधा, देखणी, गोरी पान अशा सुंदर स्त्रीचं रूप घेऊन लचकत मुरडत रामचंद्रांवर आपल्या मदनबाणाचा प्रहार करण्यासाठी ती आली आहे. तिला काय माहित समोर बसलाय तो कोण आहे. आणि रामचंद्राला अत्यंत मधाळ वाणीत, कामुक वाणीत ती बोलतीये, हे सुंदर पुरुषा, मी तुझ्या सौंदर्यावर मोहित झाले आहे. माझी तुला विनंती आहे की तू माझ्या प्रेमाचा स्वीकार करावास आणि पत्नी म्हणून मला स्वीकारावस. रामचंद्र मंद सस्मित करून म्हणतात, हे तरुणी, तू कोण आहेस? तुझ्या या अशा बेदाग रूपाकडे बघून तू सामान्य कोणी मानवी असशील अथवा दैवी असशील असं वाटत नाही. तुझं एकूणच हे सुंदर रूप मायावी दिसतंय. तेव्हा तू तुझी खरी ओळख पहिल्यांदा दिलंस तर बरं होईल. ती म्हणतीये, बरोबर ओळखलंस. माझं नाव शूर्पणखा. मी रावणाची बहीण आहे आणि माझ्यासाठी एका सुंदर पुरुषाच्या शोधामध्ये आहे. तेव्हा तू कोण आहेस मला माहित नाही, पण तुझ्या सौंदर्यावर मी मोहित झाली आहे. हे पुरुषा, हे सुंदर पुरुषा, तू माझा स्वीकार करावास आणि मला पत्नी म्हणून स्वीकारावं अशी माझी तुला विनंती आहे. मदन ज्वर पूर्ण चढलाय शूर्पणखेवरती. रामचंद्र म्हणतात, हे स्त्रिये, माझी पत्नी माझ्या बाजूला बसली आहे, ती सीता. मी राम, आणि मी माझ्या पत्नीला सोडून, कारण माझी पत्नी माझ्या सोबत आहे, माझ्या पत्नीला सोडून दुसऱ्या कोणत्याही स्त्रीचा विचार करू शकत नाही. तेव्हा मला क्षमा कर, मी तुझ्या विवाहाच्या प्रस्तावाला संमती देऊ शकत नाही. पण माझ्याकडे एक पर्याय आहे. बघा रामचंद्र काय काय डोक्यात आहे प्रभूच्या माहित नाही, पण ते एक विलक्षण खेळ करतायत. ते म्हणतात, माझ्याकडे एक पर्याय आहे. पर्याय काय आहे? माझा भाऊ लक्ष्मण इथे आहे. मी कसा माझ्या बायकोसोबत आलोय, पण माझा भाऊ मात्र बायकोसोबत आलेला नाही आहे. तोही माझ्यासारखाच सुंदर आहे. त्यामुळे त्याला विचार, जमतंय का ते? खरं तर शूर्पणखा चिडली आहे. ती म्हणते, काय रे ही सीता, मी हिच्यापेक्षा कितीतरी सुंदर आहे, तू मला स्वीकारायला हवं. म्हणून ती लक्ष्मणाकडे बघते आणि तिला लक्ष्मणही तेवढाच देखणा वाटतो. ती म्हणते, तू कोण आहेस? तो म्हणतो, मी लक्ष्मण. मग तू मला स्वीकारशील का तुझी पत्नी म्हणून? तेव्हा लक्ष्मण छद्मपणे हसतो म्हणतो, हे बाई, मी माझ्या भावाचा दास आहे. हे जे आहेत ना रामचंद्र, ते माझे स्वामी आहेत. मी त्यांचा दास आहे आणि त्यांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. मी रामाचा दास असल्यामुळे तू माझ्या आयुष्यात आलीस तरीही तुझं स्थान दासी असं असेल. का बरं एवढी सुंदर असून तू दासी व्हायला बघतेस? तेव्हा मीही तुला स्वीकारणार नाही, कारण मीच दास आहे. दासाला आपला संसार करण्याचा अधिकार नसतो, म्हणून मी तुला स्वीकारू शकत नाही. बघ, त्यांनाच पटवून बघ काय जमलं तर. आता हे दोघं भाऊ एकमेकाकडे टोलवू लागलेत आणि शूर्पणखेचा क्रोध वाढू लागलाय. या दोघातल्या गमती जमती काय घडतायत, शूर्पणखा कशी चिडतीये आणि काय होतंय ते बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.